श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 19. हा अध्याय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णून पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे, नामी नरसिंह सरस्वती. ज्याची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यास बहुत, महासाधू देखिले. करावे हट योग साधन, ऐशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानदेयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रीचा ऐकुनी, सुन्मुख पाहुनी तयाला. आज्ञाचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या, श्लोक ऐकता तेथेची. समाधी लागली त्यांची, स्फूर्ती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन. असो झालिया काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदा पूजावरी. मस्तक ठेविले झडकरी, सदरीत झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे, उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकर्मे केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकळा मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खूण, येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिली सोडूनी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार. समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चित्तोनी अंतरी, खडंग दिधले श्रीच्या घरी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडंग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडंग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडंग घेऊनी तैसेच. आला सत्वर स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवलपरी जहाले. दीनवंदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनविणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनिया श्री समर्थ, कृतात्नासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वा त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवरी. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णादाती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त.
19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. आजचा अध्याय 19वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 20वा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.